जाणून घ्या ही मकर संक्रांत किती महत्वाची। या मकर संक्रांतीनुसार कुठल्या राशीचं भविष्य उजळेल, कुठल्या राशीची भरभराट होईल, कुठल्या राशीला साध्य होईल, येणारा हेतू तो मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे। मित्रो नमस्कार, नक्षत्र आणि ग्रह निर्देश या चॅनलवर आपला सर्वांचं स्वागत आहे। मी राहुल कुलकर्णी। कृपया मी पुढे तुम्हाला या मकर संक्रांतीचे राशी भविष्य संक्रमणानुसार सांगणार आहे मित्र हो। तरी कृपया सर्वांनी या व्हिडिओ मार्फत ही राशी भविष्य जाणून घ्या आणि तुमचं येणारा काळ आणि तुमचे भाग्य उजळून घ्या। तर या वर्षी जी मी आता तुम्हाला पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे मकर संक्रांतीचं महत्त्व आणि कार्तिक स्वामीचे रक्षण, सूर्य भगवंताचे उत्तरायणामध्ये प्रसरण आणि शनी महाराजांची कृपा, हे सर्व मी महत्त्व तुम्हाला मागलच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। ज्या कोणी लोकांनी तो व्हिडिओ पाहिलेला नसेल तर कृपया हा व्हिडिओ तुम्ही पाहून घ्यावा आणि यामध्ये आपण संक्रांतीचं महत्त्व, या वर्षीचं फळ काय असेल हे जाणून घ्यावं मित्र हो। आता मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत राशी भविष्य संक्रांतीचे सांगणार आहे मित्र हो। संक्रांतीचा या वर्षीचा दिवस म्हणजे विशेष करून वर्षाला संक्रांत येते, पण या वर्षीची संक्रांत विशेष पुण्यदायी आहे। आहा, कारण या वर्षी मकर संक्रांतीमध्ये या वर्षी सूर्य भगवान तर वर्षाला मकर राशीमध्ये येतात, पण एक राजाचा आपला सेनापती असणारा मंगळ भगवंत सुद्धा या ठिकाणी मंगळ ग्रह मकर राशीमध्ये भ्रमण 15 तारखेला होत आहे मित्र हो। म्हणजे राजा आणि सेनापती एकाच राशीमध्ये असण्याचा योग, मंगळाला अतिशय प्रिय अशी ही राशी मकर राशीमध्ये मंगळ आल्यानंतर तो एक प्रकारचा धगधगीत योग होतो आणि त्या व्यक्तींना त्या लोकांना त्याचे खूप मोठे परिणाम आणि चांगले लाभ होतात मित्र हो। मंगळ आणि सूर्य एका राशीमध्ये आल्यामुळं बऱ्याच ठिकाणी बरेच मोठे फेरबदल होतील। सेनापती राजा एकत्र आल्यामुळं बरेच अन्यायी लोक हे दुरावले जातील, न्यायी लोकांचा विजय होईल, समाजामध्ये न्याय प्रसरेल, अनेक होते मित्र हो। मी मागलच्या 5 वर्षाच्या बऱ्याच पंचांगामध्ये हा योग पाहिला, पण संक्रांती दिवशीचा हा योग एकत्र आलेला मला दिसला नाही, तो या वर्षी एकत्र आहे। तर मी तुम्हाला आता मेष राशीचे भविष्य यामार्फत सांगणार आहे। मेष राशीच्या लोकांना, अश्विनी आणि भरणी नक्षत्र असणाऱ्या लोकांना ही संक्रांत फार फळदायी जाईल। कारण या वर्षी त्यांच्या दशम स्थानामध्ये सूर्य भगवंताची आणि मंगळाची युती होत असल्यामुळं कामामध्ये फार मोठे बदल होतील, उन्नती होईल, प्रमोशन होतील, अनेक प्रकारे अनेक काळापासून सहन होत असलेल्या त्रासापासून ते मुक्त होतील। त्यांना खूप मोठे एक आत्मविश्वास वाढेल आणि त्यांच्या गतीला, त्यांच्या परिश्रमाचं नोंद या ठिकाणी घेतली जाईल आणि त्या ठिकाणी त्यांना परिश्रमाचे फळ त्यांना मिळेल। म्हणून मेष राशीच्या लोकांना उत्तम असा काळ आणि मेष राशीतून विशेष करून भरणी नक्षत्राच्या लोकांना हा विशेष फळ जाईल, असा मी तुम्हाला या संक्रांतीचा फळ सांगतो। वृषभ राशी, रोहिणी नक्षत्र विशेष भाग्योदय ठरेल, धर्मकर्म त्यांच्या हातून घडतील मिळतं हो। वृषभ राशीच्या लोकांना अगोदरच तुम्हाला प्रवास आवडतो, तुम्हाला फार फिरणं आवडतं, तुम्हाला अनेक प्रकारची रसिकता तुमच्या नक्षत्रामध्ये असते, राशीमध्ये असते आणि त्या राशीची परिपूर्तता तुम्हाला आता या वर्षी मकर संक्रांतीच्या नंतर होणार आहे। तर तुम्हाला परभ्रमण म्हणजे अनेक प्रकारे भ्रमण करण्याचा योग येईल, धार्मिक कार्य घडतील, धार्मिक क्षेत्रात तुम्ही जाताल आणि धार्मिक ठिकाणी जाऊन अनेक प्रकारचे दान पुण्य तुमच्या हाताने होईल, तुमच्या हातानं दैवकर्म होईल मित्र हो। आणि फार उत्तम असे मन प्रसन्न तुमचे काळ राहील, असे तुमची संक्रांत तुम्हाला घेऊन येत आहे। मिथुन राशीच्या लोकांसाठी अष्टमामध्ये युती होत आहे, म्हणून मिथुन राशीच्या लोकांची थोडी त्यांनी आरोग्याची काळजी घ्यावी। बऱ्याच वेळेला त्वचा आणि विशेष करून पोट आणि त्वचेचे आजार होतील, अशा पद्धतीने होणार नाही त्याची काळजी घ्यावी। त्याची काळजी घेऊन उत्तम अशी परमपवित्र अशा भगवंत शिवशंकराची तपस्या त्यांनी करावी, शिवलीलामृतचा पारायण करावे, भगवान शिवशंकराच्या मंदिरामध्ये जाऊन जसे बरेच ठिकाणी आज म्हणतात जल, अशा पद्धतीने जल अर्पण महादेवाला करावं, महादेवाची कठोर तपस्या करावी, अनंत ओम नमः शिवायचा जप करावा, त्यांना उत्तम फळ मिळेल मित्र। कर्क राशीच्या लोकांना विशेष म्हणजे संक्रांत ही 7व्या इत्या ठिकाणी येत आहे, म्हणून भागीदारी आणि अनेक प्रकारच्या म्हणजे पार्टनरशिप मधून त्यांना उत्तम असे लाभ मिळण्याचे योग आहेत। पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्यावी, जर महिला वर्गाने पतीच्या आरोग्याची काळजी घ्यावी, उत्तम असे आरोग्य तुमचे राहतील याची काळजी घ्यावी आणि विशेष करून निरंतर देवीची भक्ती करावी मित्र हो। आणि संक्रांती दिवशी तिळाचा दान करून उत्तम असे पुण्य धारण करावे, पुण्य प्राप्त करून घ्यावे, अशी मी तुम्हाला विनंती करतो। सिंह राशीच्या लोकांनी कठीण परिश्रम, आतापर्यंत तुम्हाला जे परिश्रम केलेला आहे त्याचं तुम्हाला फळ मिळेल। नोकरीच्या ठिकाणी, कामाच्या ठिकाणी तुम्हाला स्थिरता भेटेल, पण आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घ्यावी।
पित्त वाढणार नाही, काफ वाढणार नाही याची काळजी घ्यावी आणि विशेष करून मनस्ताप करून न घ्यावा आणि अनेक प्रकारे सूर्य भगवंताची सेवा करावी. सूर्योदयापूर्वी या मकर संक्रांतीपासून शिवरात्रीपर्यंत तरी सूर्योदयापूर्वी उठून स्नानादिकादी करून भगवान सूर्याला साक्षात असलेल्या परमेश्वराला अर्घ्य द्यावे आणि आपला येणारा काळ पवित्र करून घ्यावा. मित्र हो, कन्या राशीचं विशेष करून लक्षपूर्वक क्रिएशन असणार आहे. प्रत्येक विद्यार्थी असणाऱ्या क्षेत्रातील लोकांना, कन्या राशीच्या लोकांना उत्तम फळ मिळेल. मित्र हो, या ठिकाणी कन्या राशीचे लोकांनी जे कोण अनेक रिसर्च करत असतील, अनेक AI आणि अनेक प्रकारच्या कम्प्युटर टेक्नॉलॉजीवरती काम करत असतील, त्यांना उत्तम साध्य या महिन्यापासून होणार आहे. त्यांना येणाऱ्या काळामध्ये फार नाव त्यांचे या IT क्षेत्रातील लोकांना, अनेक प्रकारे कम्प्युटर असणाऱ्या क्षेत्रातील लोकांना, अनेक प्रकारे बायोटेक्नॉलॉजी क्षेत्रातील लोकांना होणार आहे. कन्या राशीच्या लोकांना उत्तम असे फळ मिळणार आहे. फक्त तुमच्या द्विधा मनस्थितीची काळजी घ्या. अनेक लोकांवर विश्वास ठेवा, परमेश्वरावर विश्वास ठेवा मंडळी. तर तुळा राशीच्या लोकांना अनेक प्रकारे हा युती ही घरस्थ म्हणजे सूर्यनारायणाची आणि मंगळाची युती चतुर्थ भावात होत असल्यामुळे त्यांची रिअल इस्टेटची कामं वाढतील. त्यांना जमीन किंवा घर लाभण्याचा योग आहे. जर वास्तूची तुम्ही तयारी करत असाल तर तो योग तुम्हाला या काळामध्ये साधेल. तुम्ही आतापर्यंत घराचे स्वप्न पाहत असाल तर तुम्हाला ते घर किंवा ग्रह योग तुम्हाला आता होतील. मोठी वास्तू तुम्ही खरेदी करताल, मोठे वाहन तुम्ही खरेदी करताल. ग्रह क्षेत्रामध्ये खूप मोठी प्रगती होण्याचा योग तुमचा तुळा राशीच्या लोकांचा आहे. वृश्चिक राशीच्या लोकांना धैर्य मिळेल. अनेक प्रकारे त्यांचा आत्मविश्वास बळकावेल. अनेक टक्के जुने त्यांचे खटले असतील तर त्या खटल्यामधून त्यांना यश मिळेल. आतापर्यंत जुने कामं रखडलेले असतील ते परिपूर्णतेला जातील. देवप्रवास होईल, धार्मिक कार्य होतील आणि पराक्रम ते लोक गाजवतील. अशा पद्धतीने वृश्चिक राशींना हा संक्रांत फार उत्तम आणि आरोग्यदायी असेल. मोठ्या तीर्थयात्रा घडवेल, मोठे पराक्रम त्यांच्या हाताने घडतील. धनुराशीच्या लोकांना अर्थ म्हणजे विशेष करून आर्थिक गोष्टीचं प्लॅन त्यांनी करावा. शब्द देत असताना खर्चाच्या बाबतीत त्यांनी थोडा संयम राखावा. अनेक प्रकारे खर्च होत असतील तर त्या ठिकाणी त्यांनी अर्ध्यावरती खर्च आणावा. बरेच महाराजाची उपासना करावी. मित्र हो, दर गुरुवारी दत्त मंदिरामध्ये जाऊन, स्वामी समर्थाच्या मंदिरामध्ये जाऊन डोकं टेकवावं आणि अनेक प्रकारे भगवंताला विनवणी करावी आणि आर्थिक गोष्टीचा खर्च कमी होईल याची काळजी धनुराशीच्या लोकांनी घ्यावी. मित्र, मकर राशीला तर मकर राशीला तर हा अतिशय पुण्य आणि असे ते फळ देणारा योग आहे. मकर राशीमध्येच शनी आणि सूर्य भगवान आणि मंगळ ग्रह दोन्ही एकत्र येत असल्यामुळे त्या राशीच्या लोकांना उत्तम असं मनस्थिती राहील. नर्वस होण्याचा प्रकार आहे. मकर राशीचे लोक फार नर्वस असतात. मित्र हो, मकर राशीच्या लोकांना फार विनवणी करावं लागतं. त्यांना त्यांची प्रत्येक गोष्ट मनाला लागू नये याची काळजी घ्यावी लागते आणि ते सारख्या बऱ्याच बोललेल्या इतर गोष्टी त्या मनावर लागून म्हणून दुःखी होतात. मित्र हो, यांचं मन यांच्या ताब्यामध्ये नसतं, कारण ते शनी महाराजांची रास आहे आणि शनी महाराजाचं चंद्राचं शत्रुत्व असल्यामुळं मकर राशीच्या लोकांचं मन मात्र थोडं नर्वसनेस मध्ये असतं. म्हणून पण आता ही युती त्यांच्या राशीमध्ये होत असल्यामुळे अतिशय प्रसन्न मनचित्त राहील. प्रत्येक गोष्टी त्यांच्या सकारात्मक वाटतील. त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये यश आल्यासारखे जाईल. त्यांना येणाऱ्या काळामध्ये त्यांचे आरोग्य, त्यांचे कार्य आणि त्यांची मनस्थिती, परिस्थिती आणि त्यांची स्थिती, तिन्ही स्थिती उत्तम असेल. मित्र, आता मी तुम्हाला कुंभ राशीचे भविष्य सांगतो. हा प्रवास कुंभ राशीचा थोडा फिरणे, खर्च करणे अशामध्ये जाईल. जे कुंभ राशीचे लोक दुसऱ्या देशात जाण्यासाठी उत्सुक असतील, अनेक प्रकारे दुसऱ्या प्रांतात ते जाण्यासाठी उत्सुक असतील, त्यांचे कार्य ह्या महिन्यामध्ये होऊन जाईल. मित्र हो, तर त्यांना या संक्रमणाच्या या संक्रांतीच्या पुण्यकाळानुसार परदेश यात्रा घडतील. फक्त त्यांनी थोडा देण्या घेण्यावरती लक्ष ठेवावा. ज्याची दोन्ही देणे असतील, आपल्याकडे कुठले धन आलेले असेल तर ते देणे त्यांना परत करून टाकावे. कुंभ राशीच्या लोकांनी प्रत्येक शनिवारी मारुती मंदिरात जावं. मित्र हो, मारुती मंदिरात जाऊन तिळाच्या तेलाचा दिवा त्या ठिकाणी लावावा. परमेश्वराची प्रार्थना करावी. हनुमान चालिसेचा पाठ त्यांनी करावा, म्हणजे त्यांना उत्तम फळ मिळेल. आता मीन राशीच्या लोकांना सांगतो. मीन राशीच्या लोकांना अतिशय उत्तम लाभ होणारा हा काळ आहे. मीन राशीच्या लोकांना या काळामध्ये अनेक मोठे सामाजिक ओळखी होतील. अनेक मोठ्या लोकांचे ओळखी झाल्यामुळे त्यांचे भाग्य त्यांचे उजळेल आणि त्यांच्या मित्रपरिवारामधील त्यांच्या साथ दिलेल्या लोकांमुळे त्यांच्या अनेक प्रकारचे नवीन कार्य साध्य होतील. जे व्यावसायिक मंडळी आहेत त्यांना नवीन व्यवसाय मिळेल. जे शिक्षणात आहेत त्यांचे उत्तम शिक्षण पूर्ण होईल. उत्तम शिक्षणामध्ये त्यांची प्रगती होईल. अनेक प्रकारचे मोठे रिसर्च ते करतील आणि जे नोकरी क्षेत्रात आहेत त्यांची पगार वाढ त्या ठिकाणी मीन राशीची होईल. मित्र हो, मीन राशीच्या लोकांनी विशेष करून उत्तम ओळखी असलेल्या ठिकाणी अनेक त्यांना काही बदल करायचा असेल,
त्यांना या ठिकाणी कुठली दुसरी नोकरी पकडायची असेल, जुनी सोडायची असेल, तर त्यांनी जरूर त्या गोष्टीला चालना द्यावी, म्हणून त्यांचे भाग्योदय होईल. यात काहीच म्हणजे तुम्हाला अडचणी येणार नाहीत. तुम्ही दर गुरुवारी दत्त मंदिरामध्ये जा, दत्त महाराजाची सेवा करा. करुणा त्रिपदी संध्याकाळी तुम्ही घरी आल्यानंतर अत्यंत प्रसन्नतेनं आपल्या घरामध्ये आपल्या परिवारासह करुणा त्रिपदी शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता शमवियाता अशा करुणा त्रिपदीचं तुम्ही वाचन करा. दत्त महाराजाचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या. अशी ही मकर संक्रांत या 12 राशीनुसार मी तुम्हाला फळ सांगितलेले आहे. आपापली राशी ही जन्मनावाच्या जन्मनाक्षरावरूनच पहा आणि त्यानुसार तुमचे फळ घडेल. आणि आता तुमचे येणारा जो संक्रांतीचा फळ आहे तुम्हाला पुण्यदायी राहील. पण तरीही मित्रहो, या संक्रांती दिवशी तिळगुळ दान दिल्यानं, तीळ हे शनी महाराजाचे अतिशय आवडते धान्य आहे आणि गुळ हे सूर्य महाराजाचं समजलं जातं. म्हणून तिळगुळ देऊन अनेक प्रकारे समाजामध्ये प्रसन्न वातावरणानं, प्रसन्न मनानं राहा आणि आपल्या कुलदेवतेची, आपल्या ग्रामदेवतेची सेवा करा. आपल्या आरोग्यासाठी, आपल्या आनंदासाठी भगवंताला प्रार्थना करा. भगवंत तुम्हाला अतिशय हे साध्य करून देतील. तरी मी तुम्हाला विनंती करतो, तुम्हाला या मकर संक्रांतीच्या पुन्हा मी तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. ही मकर संक्रांत तुम्हाला आनंदी जावो. तिळगुळ घ्या, गोडगोड बोला. कृपया या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून मी तुम्हाला असेच सणावारांचे महत्त्व, असेच राशीचे महत्त्व मी तुमच्यापर्यंत घेऊन येईल. धन्यवाद. मकर संक्रांती, हॅपी मकर